नमस्कार, आपलं माहिती करा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे काही आहे अ, नाशिक मंडळाचं जे काही आहे, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, त्यांच्या जे काही हाऊसिंग स्कीमच्या जे काही लॉटरी काढलेली आहे, त्याचे आपण आज काही आहे अपडेट्स बघणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. जर तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर ह्या जे काही व्हिडिओ आहेत ते नक्की तुम्हाला फायदेशीर ठरतील. तर आज जो काय आहे आपण लाईव्ह स्कीम ज्या काय आहेत नाशिकच्या, त्याच्यातल्या जर आपण बघितल्या तर ही जी काय आहे लॉटरी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यामध्ये आता सध्या जे काही आहे करंट ओपन ती ही वाली स्कीम आहे, जी की नाशिक म्हाडा हाऊसिंग स्कीम आहे. बाकीच्या ह्या 2 स्कीम कोड जे काही आहेत किंवा लॉटरी ज्या आहेत त्या ऑलरेडी सप्टेंबर महिन्यात होत्या. त्यांची जी काही आहे पेमेंट किंवा ॲप्लिकेशनच्या डेट्स संपलेल्या आहेत. सध्या जी काही ओपन आहे ती नाशिक म्हाडा हाऊसिंग स्कीममधली जी काही आहे NB 25 नोव्हेंबर 1 ही जी काही आहे लॉटरी सध्या ओपन आहेत. तर ह्याच्या जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या जर आपण बघितल्या तर 24 नोव्हेंबर ऑलरेडी एक 10 दिवस जे काही ॲप्लिकेशन स्टार्ट होऊन झालेले आहेत आणि जे काही एंड होणार आहे ॲप्लिकेशनसाठीचं ते 23 डिसेंबर 2025 आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा 23 डिसेंबर आहे. म्हणजे जवळपास 20 दिवसाचा कालावधी आहे ॲप्लिकेशनसाठी. RTGS NFTसाठी सुद्धा एक 20 दिवसाचाच कालावधी आहे. 1 दिवसाचा फरक आहे ऑनलाईन आणि याच्यामध्ये. ड्राफ्ट ॲप्लिकेशन 30 डिसेंबरला पब्लिश होते आणि फायनल ॲप्लिकेशन जे आहे 6 जानेवारीमध्ये पब्लिश होणार आहे. लॉटरी ड्रॉची डेट अजून अपडेट नाही आहे किंवा रिफंडची डेटसुद्धा अपडेट नाही की कधी रिफंड स्टार्ट होईल. तर हे जे काय आहे याचे अपडेट्स आहेत आपण जर बघितलं तर आता नाशिक म्हाडा हाऊसिंग स्कीम वर्सेस जर आपण बघितलं तर 20% स्कीम म्हणजे आता हाऊसिंग स्कीम म्हाडा जे काय असतं ते जर आपण बघितलं तर त्या ज्या काही स्कीम असतात त्या स्वतः म्हाडा जे काही आहे स्वतःच्या मालकीच्या जे काही म्हाडाच्या जागा असतील किंवा सरकारकडून ज्या काही जमिनी उपलब्ध होतात त्या ठिकाणी जे काय आहे लॉटरीद्वारे जे काय आहे अफोर्डेबल म्हणजे परवडणारी घरं निर्माण करतं. किंवा जर आपण 20% म्हटलं तर 20% जे काय असतं ते खाजगी बिल्डरकडून किंवा त्यांच्या प्रोजेक्टमध्ये एकूण जे काही फ्लॅट्स असतील त्याच्यातले 20% जे आहे ते म्हाडासाठी असतात. म्हणजे EWS किंवा LIG MIG जे ग्रुप आहेत त्यांच्यासाठी आर्थिक दुर्बल किंवा मध्यम उत्पन्न गटासाठी त्या जे काय आहे बिल्डरच्या प्रायव्हेट जे काही टाउनशिप असेल किंवा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये एकूण फ्लॅटच्या 20% जे काय असतं ते म्हाडासाठी असतं. ओके. तर आता हाऊसिंग स्कीम जर म्हणलं तर ते पूर्णतः म्हाडाने स्वतःच्या मालकीच्या जागेत किंवा सरकारी जी काही जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत. म्हणजे ह्या काही जे काय आहे सगळ्या ज्या स्कीमा असतील त्या सगळ्या म्हाडाने बांधलेल्या बिल्डिंग आहेत. म्हाडाच्या स्वतःनी डेव्हलप केलेल्या बिल्डिंग आहे. त्यांची ही जी काय आहे लॉटरी काढलेली आहे. ओके. तर आता जे काही आहे ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जी म्हाडाने काढलेली आहे ती आपण बघूया, की ही नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची ॲडव्हर्टाइज आहे. या ठिकाणी जर बघितलं तर पाथर्डी शिवार आहे, मखमलाबाद शिवार आहे किंवा आडगाव शिवारामध्ये काही स्कीम आहेत. सातपूर शिवारामध्ये आहेत MIGच्या. तर हे LIGच्या आहेत, ह्या MIGच्या स्कीम कोड आहेत. सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, आडगाव शिवारमधल्या काही स्कीम आहेत. याच्या खाली सुद्धा काही स्कीम आहेत ज्या 138 आहे. निवासी सदनिका आगाऊ अंशदान तत्त्वावर विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही. तर या ठिकाणी जे काय आहे अल्प उत्पन्न गटासाठीच्या ज्या काय चुंचाळे शिवारामधल्या ह्या ज्या काही स्कीम कोड आहेत. यांचे जर बघितले तर बांधकाम क्षेत्रफळ जर बघितलं 55.98 आहे. जे काय आहे काही 47.49 जे काय आहे बांधकाम क्षेत्रफळ आहे. चटई क्षेत्रफळ 33, 34, 37 जवळपास 40 स्क्वेअर मीटरच्या आतलेच हे जे काय आहे फ्लॅट अवेलेबल आहेत या ठिकाणी. ओके. आणि ह्या ठिकाणी वरती जर बघितलं तर या ठिकाणी स्क्वेअर मीटरचं काही एरिया दिलेलं नाही आहे, बट हे जे काय आहे LIG आणि MIG साठी आहे. नॉर्मल जर याचा क्रायटेरिया आपण बघितला तर ऑनलाईन आपण जर बघितलं ॲप्लिकेशनचं ऑलरेडी बघितलेलं आहे तर अर्ज ₹600 प्लस 108 GST आणि ₹708 जे काही आहे विना परतावा प्लस LIG साठी जी काही अनामत रक्कम त्यांनी सांगितलेली आहे ₹10,000. ओके. आणि उत्पन्नाचा जो दाखला लागणार आहे, जे आपण प्रोफाईल क्रिएट केली असेल ऑलरेडी म्हाडाच्या लॉटरीसाठी तर त्या लॉटरीतून आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. फक्त आपलं जे काही डॉक्युमेंट अपडेटेड पाहिजे, उत्पन्नाचा दाखला किंवा डोमासाईल किंवा इतरही काही जे काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे त्या संदर्भातही आपल्याला चॅनलवर व्हिडिओ बघायला भेटेल की कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा प्रोफाईलसाठी रजिस्ट्रेशनसाठी लागतात. ओके. तर आपण बघतोय की ह्या जे काही आहे स्कीम इतक्या साऱ्या स्कीम आहेत या ठिकाणी जर बघितलं तर छोट्या छोट्या बिल्डिंग जे काय आहे डेव्हलप केलेल्या आहे म्हाडाने आणि
ह्या स्कीमचा आपण जे काही एरिया वाईज म्हणजे आता 4-5च लोकेशन आहेत. चिंचोले किंवा मखमलाबाद, पाथर्डी, आडगाव, एवढेच जे काही आहे लोकेशन आहे किंवा सातपूरचं काही एक लोकेशन दिसतं, 1-2 स्कीम कोड दिसतात. ह्या लोकेशन वाईज आपण यांच्या डिटेल्स आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. जस्ट अपडेट म्हणून की याचे जे काही आहे लॉटरी चालू झालेली आहे ॲप्लिकेशन सबमिशन. तर ह्यांचे जर लोकेशन बघितले नाशिकमध्ये, तर हा पाथर्डीचा एरिया आहे. जे काही रेड कलरमध्ये हायलाइटेड दिसते हा नाशिक सिटीचा एरिया आहे. त्याच्या आजूबाजूलाच जे काय आहे म्हाडाने डेव्हलप करत आहे. म्हाडाचे जे काही हाऊसिंग स्कीम आहेत त्या. हा पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर, चिंचोले जे काय आपण जर बघितले स्कीम ज्या कोणत्या एरियामध्ये आहेत ते जे काय आहे नाशिकच्या साईडला जे काय आहे बाजूचे जे काही एरिया आहे म्हणजे जसं-जसं नाशिक डेव्हलप होत चाललंय त्याच्या बाजूच्या एरियामध्येच हे सगळे स्कीम कोड आहेत. तर आपण ह्याचा डिटेल व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत तुम्ही जर ॲप्लिकेशन करणार असाल किंवा प्रोफाईल क्रिएट करणार असाल तर नाशिक मध्ये जर आपण म्हाडाचं घर बघत असाल तर नक्की आपण ह्या स्कीमकडे बघा आणि माहिती घ्या. आपणही त्याचा व्हिडिओ डिटेल बनवूया आणि ॲप्लिकेशन नक्की करा. तर धन्यवाद.